हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द मास्टर क्लास. विज्ञान लेक्चर सिरीज मधील आपण बायोलॉजी या विषयाला सुरुवात लास्ट लेक्चर मध्ये केली आहे. त्यामध्ये आपण इन डिटेल पेशी म्हणजे काय आणि त्यांची रचना, पेशींची रचना आपण पाहिली. आजच्या लेक्चर मध्ये आपण थोडक्यात लास्ट लेक्चरचा रिव्ह्यू करणार आहोत. त्यानंतर पेशी अंगके म्हणजे काय हे पाहणार आहोत. तसेच त्या अनुषंगाने आयोगाने विचारलेले प्रश्न देखील आपण साइड बाय साइड पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काही डाऊट्स असतील तर नक्की कमेंट करून विचारा. त्याचप्रमाणे आयोगाच्या सिलेबसनुसार सगळं आपण कव्हर करणार आहोतच. त्यामध्येही काही तुम्हाला टॉपिक हवे असतील तर कमेंट करून नक्की सजेस्ट करा, आपण ते घेण्याचा प्रयत्न करू. चला तर आपण लेक्चर चालू करूयात. जसं आपण लास्ट लेक्चरला पाहिलं, पेशी म्हणजे काय, तर ही सजीवांची मूलभूत रचनात्मक, कार्यात्मक, अनुवांशिक असं एकक आहे. जे की पेशी ही मानवाच्या शरीरातील सर्वात लहान अशी रचना आहे, स्मॉलेस्ट युनिट आहे. त्यालाच आपण पेशी असं म्हणतो. तर हे पेशी म्हणजे काय, तर ही जीवनाची एक बिल्डिंग ब्लॉक देखील याला म्हटलं गेलं आहे. त्याचे आपण मुख्य भाग देखील लास्ट लेक्चर मध्ये पाहिलेले आहेत, जसे की पेशी द्रव्य आहे सायटोप्लाझम, पेशी भित्तिका, सेल वॉल, पेशी पटल, विविध अंगके. विविध अंगके ही आता आपण इन डिटेल्स मध्ये पाहणार आहोत. त्याचप्रमाणे जैवरेणू जसे की प्रोटीन, न्यूक्लिक ऍसिड, लिपिड, हे आपण लास्ट लेक्चरला इन डिटेल पाहिलेलं आहे. सो नेक्स्ट आपण पाहिलेलं पेशी रचना, सेल स्ट्रक्चर, हे देखील आपण पहिल्या लेक्चर मध्ये इन डिटेल डिस्कस केलेलं आहे. जो कोणी या व्हिडिओला नवीन असेल त्यांनी लेक्चर 1 हे एकदा पाहून घेतलं तर तुम्हाला क्लॅरिटी येऊन जाईल. नेक्स्ट असेल तर ही पेशीची रचना कशी आहे, सेल स्ट्रक्चर कसं आहे, तर त्याचं पहिलं आहे सेल मेम्ब्रेन, म्हणजे आपण त्याला पेशी पटल असं म्हणतो किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन असं देखील म्हणतो. तर याची रचना कशी असते, ही एक जर पेशी आहे तर याचं एक हे बाह्य आवरण असतं, जो की फॉस्फोलिपिड बायलेअर पासून बनलेलं असतं. यामध्ये प्रथिने एम्बेडेड असतात, जे की पेशीतील विविध कार्य सांभाळत असतात. हे आवरण निवडकपणे पारगम्य असते, म्हणजे आपण त्याला सिलेक्टिव्हली परमिएबल असं म्हणतो. जसं की एखादा पदार्थ आहे ते आत बाहेर सहज जाऊ शकतं, नाहीतर तर काही नाही जाऊ शकत. तसंच लिपिड्स आणि प्रोटीन्स हे मिळून ह्या पटलाला एक फ्लेक्झिबिलिटी देत असतात. त्यामुळे पेशीची आकृती बदलू शकते किंवा परिस्थितीशी जुळवून घेऊ शकते. तर ह्याचं मेन कार्य काय, तर पेशीला बाह्य वातावरणापासून संरक्षण देत असते. कोण, तर सेल मेम्ब्रेन, पेशी पटल. त्याचप्रमाणे आवश्यक पदार्थ आत आणणे आणि अनावश्यक पदार्थ बाहेर टाकणे हे याचं मेन कार्य आहे. त्याचप्रमाणे पेशीतील संवाद साधणे आणि संदेशाचे आदान प्रदान करणे हे याचं कार्य आहे. नेक्स्ट आहे पेशी भित्तिका. पेशी भित्तिका जर पाहायला गेलो आपण तर हे फक्त वनस्पती पेशींमध्येच आढळते. आता हे फक्त आपण लक्षात ठेवलं पाहिजे की पेशी भित्तिका ही प्राणी पेशींमध्ये आढळत नाही, फक्त ही वनस्पती पेशींमध्ये आढळत असते. तर याचे मुख्य घटक कोणते आहेत, तर सेल्युलोज आहे, हेमिसेल्युलोज आहे, पेप्टिन आहे. हे पेशी भित्तिका जी आहे ते सडसडीत, कठीण आणि मजबूत असते. प्राण्यांच्या पेशींमध्ये ही नसते. हे मेन आपण जेव्हा डिफरन्स सांगत असतो प्राणी पेशी आणि वनस्पती पेशींमध्ये, तर हा एक मेजर डिफरन्स असतो की सेल वॉल हे वनस्पती पेशींमध्येच असतात, जे की प्राणी पेशींमध्ये नसतात. त्यामुळे प्राणी पेशी हे लवचिक असतात. तर याचं कार्य काय आहे, तर पेशीला अतिरिक्त आधार देतं आणि संरक्षण देतो. तर पेशीला तिचा आकार सुद्धा राखण्यास हे मदत करत असतात आणि पेशी ताणतणावापासून वाचवत असते. नेक्स्ट आहे सायटोप्लाझम. ठीक आहे. सायटोप्लाझम म्हणजे काय, सायटोप्लाझमची रचना कशी असते, तर पेशीच्या आतील जेलीसारखं हा द्रव वस्तू असतं, जसे की पाणी, एन्झाईम, क्षार, प्रोटीन्स आणि विविध ऑर्गॅनेल्स, हे त्याची कन्सिस्टन्सी आहे, जे की सायटोप्लाझम मध्ये स्ट्रक्चरल सपोर्ट हे देत असतं. म्हणजे स्ट्रक्चरल सपोर्ट प्रदान करणारे हे पदार्थ असतात. याचं कार्य काय, तर पेशीतील सर्व जैविक क्रियांचं मीडियम हे असतं आणि ऑर्गॅनेल्सला जागा देणे आणि त्यातला संपर्क सुलभ करणे हे याचं मेन कार्य आहे. त्याचप्रमाणे पोषक पदार्थांचे वितरण करणे आणि अपशिष्ट बाहेर काढणे हे सायटोप्लाझमचं महत्वाचं कार्य समजलं जातं. नेक्स्ट आहे न्यूक्लियस. न्यूक्लियस आहे, जसं की आपण पहिल्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं, एक फॅक्टरीचं एक्झाम्पल घेतलेलं. फॅक्टरीचा जसं मॅनेजर असतो, तो पूर्ण फॅक्टरीला कंट्रोल करत असतो, त्याचप्रमाणे या पेशीचा केंद्रक आहे, तो याचा एक मॅनेजर असं समजायचं आहे आपण, जो की केंद्रक पेशीचं नियंत्रण करत असतो किंवा कंट्रोल सेंटर आपण ह्याला म्हणू शकतो.
ज्या की यामध्ये डीएनए म्हणजे डीऑक्झीरायबोन्यूक्लिक ऍसिड असतो, जो अनुवांशिक माहिती साठवतो. तर डीएनए गुणसूत्र आपण क्रोमोसोम्स म्हणतो, या स्वरूपात केंद्रकात असतो आणि केंद्रक न्यूक्लियस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन ने हे वेढलेले असतात. तर याचं कार्य काय आहे, तर पेशीच्या सर्व क्रियांचं हे नियमन करतो आणि डीएनए द्वारे अनुवांशिक माहिती जतन करणे, त्याचप्रमाणे आरएनए तयार करणे आणि पेशी विभागणीच्या वेळी गुणसूत्रांचे व्यवस्थापन करणे. जसं की आपण पहिल्या लेक्चरमध्ये केंद्रक सुद्धा इन डिटेल डिस्कस केलेलं आहे. अनुवांशिक माहिती साठवणे, एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत ते कसं ट्रान्सफर होतं, हे सगळं न्यूक्लियस कंट्रोल करत असतो. न्यूक्लियस वर देखील आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत, ते पुढे जाऊन आपण डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट आहे मायटोकॉन्ड्रिया, तंतुकणिका. आता हे ऑर्गेनेल्स म्हणजे कुठले कुठले, पहिलं म्हणजे न्यूक्लियस, सेकंड असेल मायटोकॉन्ड्रिया. हे जसे की मानवी शरीरामध्ये अंग असतात, जसे की हृदय झालं, मेंदू झाला, किडनी झाले, हे मानवी शरीराचे अंग आहेत. तसेच ह्या पेशीचे देखील अंग असतात. तेच आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यातलं पहिलं आपण न्यूक्लियस पाहिलं, जो की कंट्रोल सेंटर असतो पेशीचा. सेकंड आहे तंतुकणिका, म्हणजे आपण इंग्लिशमध्ये याला मायटोकॉन्ड्रिया असं म्हणतो. तर तंतुकणिका हे पेशीतील महत्वाचे सूक्ष्मांग म्हणजेच ऑर्गेनल्स आपण म्हणू शकतो. हे सूक्ष्मांग आहे, म्हणजे सगळ्यात छोटं असं अंग आहे. त्याला आपण पेशीचे पॉवर हाऊस असे म्हणतो, म्हणजे ऊर्जाघर. यामध्ये ऊर्जा निर्माण होऊन ती एटीपी, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट या स्वरूपात साठवली जाते. ठीक आहे. तर ह्याला मायटोकॉन्ड्रिया जर आपलं पेपरमध्ये किंवा कुठे आपल्याला क्वेश्चन येत असेल, तर आपल्या डोक्यात एक पेशीचं पॉवर हाऊस हे आपल्या मेमरीमध्ये हे फिक्स झालंच पाहिजे. जसं की केंद्रक म्हणलं की ते कंट्रोल सेंटर आहे, असं हे आपल्याकडे माहित आहे. तसंच हे मायटोकॉन्ड्रिया म्हणजे पॉवर हाऊस हे आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. तर याचं कार्य काय, ऊर्जा निर्मिती करते. जसे की पेशींचं श्वसन. ठीक आहे. तर हे काय करतं, ह्याला आपण पॉवर हाऊस म्हणतो आणि यामध्ये ऊर्जा निर्माण होऊन ती एटीपी या फॉर्म मध्ये साठवली जाते. तर एटीपी म्हणजे काय आपण थोडक्यात पाहूया. एटीपी ही पेशींमध्ये ऊर्जा साठवण्याची आणि वापरण्याची नाणी आपण समजूयात. याला आपण इंग्लिशमध्ये एनर्जी करन्सी ऑफ सेल असंही म्हणतो. म्हणजे हे पेशींमध्ये ऊर्जा साठवण्याची आणि वापरण्याची नाणी आहेत. जेव्हा शरीराला कसं आहे, धावण्यासाठी किंवा आपल्याला विचार करण्यासाठी, स्नायू हालचालींसाठी किंवा श्वसनासाठी ऊर्जा लागते, तेव्हा हे एटीपी डिवाइड होऊन ऊर्जा तयार होत असते. आपण याचं उदाहरण घ्यायचं झालं तर एटीपी म्हणजे काय, तर मोबाईल जो आपण वापरतो, मोबाईल मधल्या चार्ज केलेल्या बॅटरी सारखं याचं यूज होतं. जसं की बॅटरी चार्ज करून आपण वापरतो, तसंच ही पेशी एटीपी तयार करून ऊर्जा वापरत असते. एवढंच हे लक्षात ठेवायचं, सिंपल असं. मायटोकॉन्ड्रिया म्हटलं की हे पॉवर हाऊस आहे, एक पेशीचं अंग आहे. त्याचप्रमाणे हे एटीपी फॉर्म मध्ये ऊर्जा एटीपी फॉर्म मध्ये स्वरूपात साठवली जाते. तर यांचं कार्य असणार आहे ऊर्जा निर्मिती. ठीक आहे. नेक्स्ट असणार आहे उष्णता निर्माण करणे. ऊर्जा निर्मिती नंतर उष्णता निर्माण. काही पेशींमध्ये उष्णता म्हणजे हीट निर्माण करण्यास हे मदत करतं आणि त्याचप्रमाणे चयापचयन प्रक्रियेमध्ये देखील हे भाग घेतात. जसे की चरबी व अमिनो आम्लाचे चयापचयन होत असते. आपण इंग्लिशमध्ये मेटाबॉलिक प्रोसेस या प्रक्रियेला म्हणत असतो. जसे की युरिया चक्रात देखील हे सहभागी होतात. ठीक आहे. तर मायटोकॉन्ड्रिया म्हणजे हे 2-3 पॉइंट आपण लक्षात ठेवलेच पाहिजेत. मायटोकॉन्ड्रिया म्हटलं की हे एक असेल ऑर्गेनल आहे, पॉवर हाऊस आहे. एटीपी फॉर्म मध्ये हे ऊर्जा साठवली जाते आणि त्याचं कार्य आहे ऊर्जा निर्मिती, उष्णता निर्माण आणि चयापचयन क्रिया. तर हे मायटोकॉन्ड्रिया हे आपल्या इथे क्लिअर झालं असेल. तर आपण नेक्स्ट पाहणार आहोत रायबोसोम्स. आता हे तिसरं ऑर्गेनल आहे. जसं की आपण पहिलं बघितलं न्यूक्लियस, सेकंड मायटोकॉन्ड्रिया, थर्ड आहे रायबोसोम्स. तर रायबोसोम्स हे काय, तर रायबोसोम्स हे सूक्ष्मांग, अगेन आपण इथे बोलणार आहोत, एक छोटं अंग आहे पेशीचं, जे प्रथिन संश्लेषणासाठी जबाबदार असतात. ठीक आहे. प्रथिन संश्लेषणासाठी जबाबदार यांना आपण प्रोटीन फॅक्टरी ऑफ दी सेल असं म्हणतो. आयोग याच्यावर देखील प्रश्न विचारतो, तो आपण पुढे पाहणार आहोत. तर हे लक्षात ठेवा, रायबोसोम्स म्हणजे हे प्रोटीन फॅक्टरी ऑफ दी सेल, म्हणजे पेशींचा प्रथिन कारखाना असं आपण ह्याला म्हणतो. तर ह्याची रचना कशी असते, हे आकाराने गोलसर असतात. जसे की आपण डायग्राम मध्ये पाहतोय, हे आकाराने गोलसर असतात आणि सूक्ष्म आकाराचे म्हणजे 20-30 नॅनोमीटर इतकी याची साईज असते. तर याचे घटक 2 घटक असतात, उपघटक असतात. जसे की मोठं
मोठा एक उपघटक लार्ज सब युनिट आणि लहान उपघटक. हे उपघटक RNA आणि प्रोटीन यांच्या सहाय्याने हे तयार होत असतात. ठीक आहे. तर याचे 2 प्रकार आहेत. 70S रायबोसोम्स म्हणजे प्रोकॅरियोटिक पेशींमध्ये जसं की जीवाणू आणि 80S रायबोसोम्स युकॅरियोटिक पेशींमध्ये प्राणी आणि वनस्पती. हे प्रोकॅरियोटिक पेशी आणि युकॅरियोटिक पेशी आपण पहिल्या लेक्चरमध्ये इन डिटेल पाहिलेल्या आहेत. तर हे कुठे आढळतात आपल्याला रायबोसोम्स? तर हे फ्री रायबोसोम्स सायटोप्लाझममध्ये तरंगत असतात. तर सायटोप्लाझम आपण पाहिलं की जे जेली द्रव्य स्वरूपात पेशीमध्ये असतात. जसं की आपण बघितलं क्षार, एन्झाईम, पाणी हे जे आहेत याने हे इन्ग्रेडियंट त्यामध्ये असतात पेशीमध्ये आणि हे फ्री रायबोसोम्स हे सायटोप्लाझम मध्ये आपल्याला फ्री फ्लोईंग म्हणजे तरंगत असतात. हे फ्री रायबोसोम्स आहेत हे आपल्याला सायटोप्लाझम मध्ये तरंगत असताना आढळतात. त्याचप्रमाणे हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वर देखील चिटकून असलेले आपल्याला आढळतात. तर याचे मेन कार्य काय आहे? तर याचं कार्य आहे प्रथिन संश्लेषण, जसे की प्रोटीन सिंथेसिस. त्याचप्रमाणे mRNA वाचून tRNAच्या सहाय्याने अमिनो अम्लाची साखळी तयार करून प्रथिने निर्माण करतात. त्याचप्रमाणे पेशींच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक प्रथिनांची निर्मिती हे करत असतं. आणि नेक्स्ट आहे एन्झाईम्स तयार करते, जे विविध जैव रासायनिक क्रियांमध्ये मदत करत असते. हे मेजर कार्य आहेत रायबोसोम्सचे. ठीक आहे. तर रायबोसोम्स हे पेशीतील सगळ्यात लहान अवयव आहे असं देखील म्हटलं जातं. त्याचप्रमाणे हे प्रोटीन फॅक्टरी ऑफ द सेल पेशींचा प्रथिनखाना आहे असं म्हटलं जातं. तर रायबोसोम्स कुठे मेन्शन केलं असेल एक्झाम मध्ये किंवा आयोगाने प्रश्न विचारला असेल तर हे आपण रायबोसोम्स आलं की प्रोटीन फॅक्टरी हे आपल्या लक्षात असलंच पाहिजे आणि हे प्रथिन संश्लेषणासाठी म्हणजे प्रोटीन सिंथेसिस साठी रिस्पॉन्सिबल असतात. हे एक 2 कन्सेप्ट आपल्या लक्षात असले पाहिजेत. तर हे याचे कार्य तेच असणार आहे मेजर की प्रथिन संश्लेषण आणि पेशींची वाढी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक प्रथिनांची हे निर्मिती करत असतं. आय होप हे रायबोसोम्स तुम्हाला क्लिअर झाले असतील. तर नेक्स्ट आपण जाणार आहोत लायसोसोम्स. हे आहे 4th सेल ऑर्गॅनेल. तर लायसोसोम्स हे युकॅरियोटिक प्राण्यांच्या पेशींमध्ये आढळणारे एक महत्त्वाचे पेशीय अवयव आहेत. आता या शब्दाचं निर्माण कोणी केलं? तर जीवशास्त्रज्ञ ख्रिश्चन डी ड्यू 1974 मध्ये त्यांना वैद्यकशास्त्र किंवा शरीरक्रिया विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. ठीक आहे. तर लायसोसोम्स म्हणजे काय? तर हे गोलाच्या आकाराच्या पिशव्या असतात, ज्या हायड्रोलायटिक एन्झाईम्सने भरलेल्या असतात, ज्यात अनेक प्रकारचे जैवरेणू तोडण्याची क्षमता असते. हे गोलाच्या आकाराच्या पिशव्या असतात, ज्या हायड्रोलायटिक एन्झाईम्सने भरलेल्या असतात, ज्यात अनेक प्रकारचे जैवरेणू असतात. जसे की आपण लायसोसोम्स पाहायला गेलो तर हे पेशीतील झिल्ली, आता इंग्लिशमध्ये आपण याला मेम्ब्रेन म्हणतो. पेशीतील झिल्लीने हे वेढलेले असतात आणि आपण इथे पाहू शकतो ही समजा पेशी आहे, तर हे पेशीतील झिल्लीने म्हणजे जे मेम्ब्रेन आहे त्याने हे वेढलेले असतात. छोटे थैलीसारखे हे अवयव असतात. त्या हायड्रोलायटिक एन्झाईमने हे भरलेले असतात, ज्यात अनेक प्रकारचे जैवरेणू तोडण्याची क्षमता असते. तर हायड्रोलायटिक एन्झाईम्स काय आहेत? तर याला आपण मराठीत जल अपघटन एन्झाईम्स असे देखील म्हणतो. तर हे एन्झाईम्स आहेत जे पाणी जसं की H2 वापरून मोठ्या रेणूंचं हे म्हणजे जसं की लार्ज मॉलिक्युल्स आहेत त्यांना लहान तुकड्यांमध्ये त्यांचं विघटन करत असतं आणि हे रेणू मोठ्या प्रमाणात एन्झाईम्स असतात, म्हणून जुनी पेशी किंवा खराब पेशी किंवा कचरा पदार्थ हे पचवू शकतो. ठीक आहे. तर लायसोसोम्सला आत्मघाती पिशव्या का म्हणतात? तर ह्या लायसोसोम्सवर आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत आणि खूप व्हरायटीमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. ते आपण या स्लाइड नंतर बघणार आहोत. तर या लायसोसोम्सला आत्मघाती पिशव्या असं का म्हणतात बरं? तर लायसोसोम्स पेशीच्या बाहेरील आणि पेशीच्या आतील कचरा घटकांवर प्रक्रिया करून त्यांना खराब करून पेशींच्या कचरा टाकण्याच्या संरचनेचे काम करतात. परंतु कधी कधी पाचक एन्झाईम्स स्वतः लायसोसोम्सना नुकसान पोहोचवू शकतात आणि त्यामुळे पेशी मरतात. ह्याला ऑटोलिसिस असं देखील म्हणतात, जिथे ऑटो म्हणजे स्वयं आणि लायसिस म्हणजे पेशीच्या पडद्याच्या नाशाने पेशींचे विघटन होते. याला आपण
ऑटोलिसिस असं म्हणतो. म्हणूनच लायसोसोम्सना पेशीच्या आत्मघाती पिशव्या असं ओळखलं जातं. तर याचं कार्य काय? तर लायसोसोमचे मुख्य कार्य आहे म्हणजे पचन आणि कचरा काढून टाकणे. बस एवढंच याचं कार्य आहे. जसं की एंडोसायटोसिस ही एक टर्म आहे आणि ऑटोफॅगोसायटोसिस किंवा ऑटोफॅगी. तर हे आपण इन शॉर्ट पाहणार आहोत. एंडोसायटोसिस म्हणजे काय? तर पेशीत पदार्थ आत येण्याची क्रिया म्हणजे एंडोसायटोसिस. पेशीमध्ये एखादा पदार्थ आत येत असेल तर त्याच कन्सेप्टला आपण एंडोसायटोसिस असं म्हणतो. नंतर ऑटोफॅगोसायटोसिस काय आहे? तर ते हे स्वपचन प्रक्रिया किंवा स्वतःचा नाश करून पचन करणे असं या ऑटोफॅगी या कन्सेप्टला आपण ऑटोफॅगोसायटोसिस असं म्हणतो. उदाहरणार्थ आपण याचं घ्यायचं झालं सोप्या भाषेत तर जुनं घर मोडून आपण त्या विटा किंवा लाकूड ज्या जुन्या असतात त्याच आपण नवीन घर बांधायला वापरणं याच कन्सेप्टला आपण ऑटोफॅगोसायटोसिस किंवा ऑटोफॅगी असं म्हणतो. ठीक आहे. तर लायसोसोम्स म्हणजेच आत्मघाती पिशवी किंवा ह्याला आपण सुसायडल बॅग म्हणतो, ॲटम बॉम्ब म्हणतो. ह्याला खूप सारे शब्द आहेत ज्याचं मेन कार्य आहे पचन आणि कचरा काढून टाकणे म्हणजेच हे लायसोसोम्स असं म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे जसं की मी म्हणाले की आयोगाने खूप या कन्सेप्टवर प्रश्न विचारलेले आहेत आणि खूप व्हरायटीमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. तर ते आपण एकदा पाहूयात. जसं की प्रश्न आहे खालीलपैकी कोणते कोशिकांग आत्महत्या पिशवी म्हणजे सुसायडल बॅग म्हणून ओळखले जाते? तर ह्याचं उत्तर असणार आहे लायसोसोम. आता व्हरायटीमध्ये प्रश्न विचारलेत म्हणजे ह्याला कोणताही शब्द जरी वापरला तरी आपल्याला लयकारिका म्हणजे लायसोसोम्स हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सेकंड प्रश्न तसंच विचारलेला आहे की कोणते कोशिकांग पेशी स्वच्छ ठेवण्यासाठी बाहेरून आलेल्या पदार्थांना व निकामी कोशिकांगांना पचवते? ऑब्व्हियस याचं उत्तर पण लायसोसोमच असणार आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की कोणते कोशिकांग अणुबॉम्ब ॲटम बॉम्ब म्हणून ओळखले जाते? आता हे विध्वंसक असे शब्द आले पेशीच्या रिलेटेड आले आणि पेशी अंगकीच्या रिलेटेड आले तर त्याला एकच उत्तर असणार आहे लायसोसोम्स. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न असा देखील विचारलेला आहे की पेशीतील पाचक पिशवी डायजेस्टिव्ह बॅग हे कोणते आहे? तर याचं उत्तर देखील असणार आहे लायसोसोम्स. तर आयोग हे कसंही क्वेश्चन टाकू शकतं. तर आपल्याला फक्त एक बेसिक कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून हे इन शॉर्ट लक्षात ठेवायचं आहे. याची शॉर्ट फॉर्म मधली नावे देखील मी एक लेक्चरच्या शेवटी सांगणार आहे. तर तुम्ही एक आपल्या मेमरीमध्ये फिक्स केले तर आपल्याला इझी जाईल. प्रश्न कसाही टाकला, कोणत्याही वेने टाकला तरी आपल्याला ते गेस करणं सोपं जाईल. सो आपण नेक्स्ट पाहणार आहोत एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम याला आपण अंतद्रव्य जालिका एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पाहणार आहोत. तर हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय आहे तर हे पडद्याने वेढलेले आपण हे डायग्राम मध्ये पाहू शकतो. हे पडद्याने जसे वेढलेले आहेत ठीक आहे. हे एक नळ्या आणि पत्र्यांचे एक विशाल असे जाळे आहे. ठीक आहे. तर याचं काम काय आहे? पदार्थ वाहून नेणारं आपण ह्याला जाळं म्हणूयात. ठीक आहे. तर हे दोन प्रकारचे असतात. जसं की आपण इथे पाहतोय खडबडीत आंतरद्रव्य जालिका एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि गुळगुळीत आंतरद्रव्य जालिका. ठीक आहे. तर हे दोन प्रकारचे येतात रफ आणि स्मूथ. आपण खडबडीत आपण ह्याला रफ एंडोप्लाझ्मिक देखील म्हणतो आणि हे स्मूथ स्मूथ एंडोप्लाझ्मिक देखील म्हणतो. तर हे खडबडीत आंतरद्रव्य जालिका जे आहे ते सूक्ष्मदर्शकाखाली ते खडबडीत दिसते कारण त्यांच्या पृष्ठभागावर रायबोसोम्स नावाचे कण जोडलेले असतात. त्याचप्रमाणे गुळगुळीत काय आहे? तर हे गुळगुळीत आंतरद्रव्य जालिका जे आहेत हे लिपिड संश्लेषणाचे प्राथमिक ठिकाण आहे. ठीक आहे. तर हे जसं की आपण पाहिलं की हे एक आहे ते पदार्थ वाहून नेणारं जाळं हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ला म्हणून ओळखले जाते. हे पेशीतील जाळ्यासारखं अवयव आहे जे सायटोप्लाझम मध्ये सर्वत्र पसरलेलं असतं. तर ह्याचं मुख्य काम आपण हेच लक्षात ठेवायचं की पदार्थांची वाहतूक मार्ग तयार हे करत असतात. ठीक आहे. तर हे खडबडीत एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहेत. ह्याला रायबोसोम्स असतात आणि गुळगुळीत जे हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहेत त्याला रायबोसोम्स नसतात.
त्यामुळे जे खडबडीत आहेत ते रायबोसोम्स असल्याने प्रथिनांची इथे निर्मिती आणि वाहतूक होत असते. तर रायबोसोम्स आपण पाहिले तर त्याला आपण प्रोटीन फॅक्टरी म्हटलं आहे. म्हणजे ऑब्व्हियसली खडबडीत जे हे अंतर्द्रव्य जालिका आहे याच्यावर आपल्याला रायबोसोम्स नावाचे कण जोडलेले दिसतात. ऑब्व्हियसली तिथे प्रथिनांची निर्मिती आणि वाहतूक होत असते. त्याचप्रमाणे हे गुळगुळीत जे आहे अंतर्द्रव्य जालिका इथे रायबोसोम्स नसतात. ऑब्व्हियसली इथे प्रोटीन्स नसणार आहेत. तर यांचं काम काय आहे? गुळगुळीत जे अंतर्द्रव्य जालिका आहे म्हणजे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, यांचं काम आहे लिपिड जसं की चरबी, स्टिरॉइड तयार करणं आणि विषारी पदार्थांचं डिटॉक्सिफिकेशन करणं. हे आहे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं कार्य आहे. ठीक आहे. आय होप हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. नेक्स्ट आपलं असणार आहे हे 5वं ऑर्गेनेल्स आपण पाहिलं. पहिलं पाहिलं आपण न्यूक्लियस, सेकंड पाहिलं मायटोकॉन्ड्रिया, थर्ड पाहिलं आपण जसं की ठीक आहे अंतर्द्रव्य जालिका एंडोप्लाझ्मिक पाहिलेलं आहे, रायबोसोम्स पाहिले, लायसोसोम्स पाहिले. नेक्स्ट पाहणार आहोत गोल्गी काय. ठीक आहे, हे 6 सेल ऑर्गॅनल्स आहे. आता गोल्गी काय आहे त्याला आपण इंग्लिशमध्ये गोल्गी ॲपॅरेटस असं म्हणतो. तर हे गोल्गी काय मध्ये पडद्याने बांधलेल्या पुट्टिका जसे की चपट्या पिशव्या असतात ज्या एकमेकांना जवळजवळ समांतर असलेल्या टाक्यांमध्ये मांडलेल्या असतात ज्यांना आपण टाके देखील म्हणतो. ठीक आहे. याला आपण मराठीत काय म्हणू शकतो? गोल्गी ॲपॅरेटसला आपण मराठीत पेशीतील टपालखाना असं देखील म्हणू शकतो. तर गोल्गी ॲपॅरेटस विचारलं की हे पेशीतील टपालखाना लक्षात ठेवायचा. ते गोल्गी सिस्टरना केंद्रकाजवळ एकाग्रपणे व्यवस्थित असतात ज्यामध्ये वेगळे बहिर्वक्र सिस किंवा अवतल ट्रान्सफेस असतात. ठीक आहे. यांचं कार्य काय आहे तर पेशींच्या पेशींतून किंवा पेशी बाहेर स्त्रावित करून वेसिकल्स मध्ये उत्पादने साठवणे, बदलणे आणि पॅकेज करणे हे याचं कार्य आहे गोल्गी ॲपॅरेटसचं. जसं की ग्लायकोप्रोटीन्स आणि ग्लायकोलिपिड्सच्या निर्मितीमध्ये देखील याची महत्वाची भूमिका असते. तर मेजर गोल्गी हा अवयव पेशीतील टपालखाना आहे जो आपण टपालखाना यासाठी म्हटलंय कारण पदार्थ पॅक करून हे योग्य ठिकाणी पोहोचवण्याचं कार्य गोल्गी ॲपॅरेटस हे पेशीमध्ये करत असतो. त्याचप्रमाणे हे सिक्रेशन देखील करत असतं जसं की पेशींनी तयार केलेले हार्मोन्स एन्झाईम्स बाहेर पाठवण्याच्या क्रिया देखील गोल्गी ॲपॅरेटस करत असतो. त्याचप्रमाणे हे लायसोसोम्सची देखील निर्मिती साइड बाय साइड करत असतो. तर गोल्गी ॲपॅरेटस जर कन्सेप्ट आलं तर आपला पॅकेजिंग हा डिपार्टमेंट हे पेशीचं डिपार्टमेंट आहे हे एवढं लक्षात ठेवायचं आहे. पॅकेजिंग आणि वाहतूक थोडक्यात आपण लक्षात ठेवणार आहोत. त्यालाच आपण मराठीत पेशीतील टपालखाना देखील आपण म्हणतो. हे शॉर्टकट लक्षात ठेवायला काहीच हरकत नाहीये. ठीक आहे. तर याचे मेजर कार्य आपण पाहिलेलं आहे की हे पदार्थांचं पॅकिंग आणि वाहतूक करत असतं आणि योग्य ठिकाणी पोहोचवत असतो. हे याचं मेजर कार्य आहे. नेक्स्ट आहे लवके. त्याला आपण इंग्लिशमध्ये प्लास्टिड असं म्हणतो. ठीक आहे. तर हे लवके फक्त वनस्पती पेशींमध्ये आढळून येतात. जसं की डिफरन्स आपण पाहायला गेलो वनस्पती पेशी आणि प्राणी पेशींमध्ये आपण आधी एक डिफरन्स डिस्कस केला जे की सेल वॉल. सेल वॉल आहे ते वनस्पती पेशींमध्येच आढळतात, प्राणी पेशींमध्ये आढळत नाही. आणि हे प्लास्टिड्स देखील आहेत हे फक्त वनस्पती पेशींमध्ये आढळून येतात. याचे 2 प्रकार आहेत जसे की 2 ते 3 प्रकार आहेत. क्रोमोप्लास्ट आहे ज्याला आपण रंगीत लवके असं म्हणतो. हे गुणसूत्र असतात ज्यात रंगद्रव्य क्लोरोफिल असते. नेक्स्ट आहे ल्युकोप्लास्ट. हे पांढरे किंवा रंगहीन लवके जे प्लास्टिड्स असतात जे जसे की स्टार्च, तेल आणि प्रथिने ग्रॅन्युल्स सारखे पदार्थ साठवतात. हे रंगहीन असतात आणि हे क्रोमोप्लास्ट जे आहेत ते रंगीत लवके हे गुणसूत्रे असतात. त्यामुळे याचं कार्य काय असतं तर वनस्पती प्रकाश संश्लेषणासाठी क्लोरोप्लास्ट वर हे अवलंबून असतात. त्याचप्रमाणे क्रोमोप्लास्ट मध्ये देखील केराटिन, झॅन्थोफिल आणि इतर चरबी विद्रव्य केराटिनॉइड्स रंगद्रव्य हे आढळत असतात. त्यामुळे झाड पिवळे, नारंगी किंवा लाल होते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण कॅटेगराईज करू शकतो. क्लोरोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट आणि ल्युकोप्लास्ट हे 3 कॅटेगरी लक्षात ठेवायची प्लास्टिड मध्ये.
क्लोरो असं आलं तर आपल्याला क्लोरोप्लास्ट म्हणजे क्लोरोफिल हे रंगद्रव्य असते, ज्याच्यामुळे हिरवा रंग देणाऱ्या क्लोरोफिल वर्णद्रव्यामुळे काय होतं, हिरवे दिसतात. जसे की फोटोसिंथेसिस करून हे अन्न देखील तयार करतात. ठीक आहे. क्रोमोप्लास्ट काय आहे, तर क्रोमोप्लास्ट मध्ये पिवळा, लाल, केशरी असे जे रंग आहेत, हे रंगद्रव्य असतात, ज्याच्यामुळे फळं आपण म्हणू शकतो किंवा फुले असतात, यांना रंग देण्याचं काम हे क्रोमोप्लास्ट या कन्सेप्ट मध्ये होत असतं. त्याचप्रमाणे ल्युकोप्लास्ट जे आहे, ह्या जसं आपण पाहिलं की हे रंगहीन असतात. रंगहीन असतात, जसे की स्टार्च आणि तेल. ठीक आहे. तर ह्याचं कार्य देखील आपण पाहिलेलं आहे की वनस्पती प्रकाश संश्लेषणासाठी क्लोरोप्लास्टवर अवलंबून असतात. ठीक आहे. हे आहे 7th सेल ऑर्गेनेल. नेक्स्ट पाहणार आहोत रिक्तिका, ज्याला आपण व्हॅक्युल्स म्हणतो. हे आहे 8th सेल ऑर्गेनेल. तर रिक्तिका म्हणजे काय, तर रिक्तिका म्हणजे साठवणूक पिशव्या, जसं आपण म्हणतो, ज्या घन किंवा द्रव्य स्वरूपात द्रव पदार्थ साठवू शकतात. आणि प्राण्यांच्या पेशींमध्ये लहान रिक्तिका असतात. तर वनस्पती पेशींमध्ये मोठ्या व्हॅक्युल्स असतात. जसं आपण डायग्राम मध्ये पाहतोय, हे व्हॅक्युल्स हे प्लांट सेल मध्ये, वनस्पती पेशीमध्ये हे मोठ्या आकाराचे असतात आणि प्राणी पेशींमध्ये हे छोट्या आकाराचे. हा थर्ड मी डिफरन्स सांगितलाय. आपण ऑर्गॅनल शिकता शिकता आपण साइड बाय साइड वनस्पती पेशी आणि प्राणी पेशीतलं हे तिसरं डिफरन्स आहे की व्हॅक्युल जे आहे म्हणजे रिक्तिका जे आहे हे वनस्पती पेशीमध्ये आकाराने मोठे असतात आणि पेशींमध्ये हे आकाराने लहान असतात. तर वनस्पती पेशींमध्ये रिक्तिका पेशीच्या आकारमानाच्या 90% पर्यंत हे व्यापू शकतात. ठीक आहे. तर हे व्हॅक्युल्स आहेत, हे अन्न, पाणी, क्षार, जसं आपण म्हणतो प्रोटीन्स आणि कचरा पदार्थ हे साठवून ठेवत असतात आणि पेशीचा जे आकार आहे ते हे टिकवून ठेवत असतात. त्याचप्रमाणे पेशीतील पाणी आणि दाब, आपण याला टर्गर प्रेशर ह्या एक कन्सेप्ट आहे, हा कंट्रोल करत असतो कोण, व्हॅक्युल्स. तर त्याचप्रमाणे वनस्पती पेशींच्या जीवनासाठी आवश्यक असलेले महत्वाचे पदार्थ जसे की अमिनो आम्ल, साखर इत्यादी रिक्तिकांमध्ये साठवले जातात. ठीक आहे. त्याचप्रमाणे अमिबामध्ये ऑस्मोरेग्युलेशन आणि उत्सर्जनासाठी आकुंचनशील रिक्तिका ही आवश्यक असते. तर ही पेशींना घट्टपणा आणि कडकपणा देत असतो, त्यामुळे पेशीला आकार टिकवून ठेवणे शक्य होतं. हे याचं मेजर कार्य आहे रिक्तिकाचं. ठीक आहे. व्हॅक्युल जे की हे प्राणी पेशीमध्ये लहान असतात आणि वनस्पती पेशीमध्ये आकाराने हे मोठे असतात. याचं कार्य आपण एवढंच लक्षात ठेवायचं आहे की हे पेशीतील रस साठवणारा किंवा पेशीला आकार देणारा अवयव आहे. हा अवयव आपण हे लक्षात ठेवायचंय की हा रस साठवतो आणि पेशीला आकार देणारा हा एक अवयव आहे. यालाच आपण रिक्तिका, व्हॅक्युल्स असं म्हणतो. नेक्स्ट आहे सिलिया आणि फ्लॅजेला. ठीक आहे. फ्लॅजेला आणि सिलिया यामध्ये आपण पाहायला गेलो तर हे केसांसारखे पेशी पडद्याच्या बाहेर वाढलेले भाग आहेत. ते सिलिया ही लहान रचना आहे, ज्यामुळे पेशी किंवा आजूबाजूचा द्रव हालचाल करतो. आणि फ्लॅजेला तुलनेने लांब असतात आणि पेशींच्या हालचालीसाठी जबाबदार असतात. फ्लॅजेला प्रोकॅरियोटिक बॅक्टेरियामध्ये देखील आढळतात, परंतु हे युकॅरियोटिक फ्लॅजेला संरचनात्मक दृष्ट्या वेगळे असतात. ठीक आहे. तर आपण हे इथे डायग्राम जशी दिली आहे, सिलिया आहे आणि हे फ्लॅजेला आहे. जसे की आपण पाहिलं आता, सोप्या भाषेत बघायचं झालं तर सिलिया म्हणजे सूक्ष्म केसासारखे असतात आणि फ्लॅजेला पाहायला गेलो तर हे चाबूक, जसं की चाबूक असतं, चाबूक सदृश्य अंग, म्हणजे याला चलनदंड असं देखील मराठीमध्ये म्हणतात. तर हे पेशींच्या पृष्ठभागावर असलेले लहान सूक्ष्म जे केसांसारखा भाग आहे, केसांसारखे हे अवयव आहेत, सॉरी, हे केसांसारखे अवयव आहेत. यांची संख्या जास्त आहे पण यांची लांबी कमी आहे. यांची संख्या तुम्हाला खूप दिसेल इथे सिलियामध्ये. तर यांची संख्या खूप जास्त असते पण यांची लांबी ही कमी असते. आणि यांचा उपयोग काय असतो, तर पेशींना हलवण्यासाठी आणि पेशींच्या भोवती जे काही पेशींच्या भोवती असलेले जे द्रव आहेत ते हलवण्यासाठी याचा उपयोग होत असतो. ठीक आहे. तर फ्लॅजेला आहे, याचं काय आहे, याची संख्या कमी असते. फ्लॅजेलाची संख्या कमी असते परंतु याची लांबी जास्त असते. ठीक आहे. तर याची संख्या कमी असते, लांबी जास्त असते, त्यामुळे पेशीला लांब अंतरावर हालचाल करण्यासाठी याची मदत होत असते. जसं की फ्लॅजेलाचं आपण एक बेस्ट एक्झाम्पल घ्यायचं झालं तर एक शुक्राणूची पेशी आहे.
ठीक आहे. शुक्राणू पेशी, तिचा जो शेपट असतो हा फ्लॅजेला आहे. शुक्राणू पेशीचा जो शेपट आहे त्याला आपण फ्लॅजेला असं म्हणतो. ठीक आहे. तर हे दोघांमधलं डिफरन्स आहे, जे की पेशीला लांब अंतरावर हालचाल करण्यासाठी मदत करत असतो, पण तो फ्लॅजेला, आणि हे आहेत हे पेशीच्या हालचालीसाठी मदत करत असतात, जे की याची लांबी कमी असते, संख्या जास्त असते, याची लांबी जास्त असते आणि संख्या कमी असते. ठीक आहे. ते श्लेषा साफ करणे, हालचाल करणे, द्रव परिसंचरण, केमोसेन्शन आणि मॅकोसेन्शन अशा विविध कार्यांमध्ये सहभागी असतात. ठीक आहे. तर हे आहे आपलं 8th ऑर्गॅनल, सेल ऑर्गॅनल, सिलिया आणि फ्लॅजेला. आता हे सिलिया आणि फ्लॅजेला आलं तर हे एवढंच लक्षात ठेवायचं आहे की हे काय करत असतात, हे हालचालीसाठी आणि पेशीला मेजर याचा रोल हेच आहे की ते श्लेषा साफ करण्यासाठी, हालचाल, एक पेशीची हालचाल आणि द्रव परिसंचरण करण्यासाठी यांचं मेन कार्य समजलं जातं. तर ह्या दोघांमधलं हेच डिफरन्स आहे की सिलिया आणि फ्लॅजेलामध्ये हे आहे त्या, जसं की आपण डायग्राम मध्ये पाहिलेलं आहे. फ्लॅजेलाचं बेस्ट एक्झाम्पल आहे शुक्राणू पेशी. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत प्लांट सेल, ॲनिमल सेल. आता हे आपण ऑर्गॅनल्स डिस्कस करता करता बरेच डिफरन्स आपण साइड बाय साइड डिस्कस केलेले आहेत. जसे की प्लांट सेल आणि ॲनिमल सेलचं डिफरन्स हे आयोग विचारत असतो. ठीक आहे. तर आपल्याला एक बेसिक जे काही डिफरन्स आहेत या दोघांमधले हे आपल्याला माहीत पाहिजे. जसं की आपण पहिल्यांदा पाहिलं की सेल वॉल हे वनस्पती पेशीमध्ये असते आणि प्राणी पेशींमध्ये सेल वॉल नसते, फक्त सेल मेम्ब्रेन असते, जसं पेशी झिल्ली असते. ठीक आहे. तसं आपण इथे पाहू शकतो सेल वॉल हे आहे. ठीक आहे. हा एक पहिला डिफरन्स आहे. प्लांट सेलमध्ये म्हणजे वनस्पती पेशीमध्ये सेल वॉल असते आणि ॲनिमल पेशीमध्ये सेल वॉल नसते, इकडे नसते. ठीक आहे. सेकंड डिफरन्स आहे क्लोरोप्लास्ट यामध्ये असतात. वनस्पती पेशींमध्ये ऑब्वियस आहे क्लोरोप्लास्ट असतात, जे की प्राणी पेशीमध्ये नसतात. नेक्स्ट डिफरन्स आहे, आपण जसं पाहिलं व्हॅक्युअल्स मध्ये, रिक्तिकामध्ये पाहिलं की व्हॅक्युअल्स हे प्लांट सेल मध्ये आकाराने मोठे असतात आणि हे यामध्ये ॲनिमल सेल मध्ये पण व्हॅक्युअल्स असतात, पण तुलनेने छोटे असतात, आणि व्हॅक्युअल्स प्लांट सेल मध्ये हे मोठे असतात. तर हे आकाराने साधारणतः हे दोन पेशी कशा असतात, तर जे वनस्पती पेशी आहे, प्लांट सेल जे आहे, हे आकाराने आयताकृती आपण म्हणू शकतो, आयताकृती असतात, आणि जे ॲनिमल सेल्स आहेत हे साधारणतः आकाराने गोलसर किंवा अनियमित आपण म्हणू शकतो. गोलसर किंवा अनियमित असतो, म्हणजे फिक्स असा एक शेप नसतो. नेक्स्ट आपण यातला डिफरन्स पाहायला गेलो तर यांची लेंथ देखील बघा, 10 ते 30 मायक्रोमीटर एवढी लेंथ ॲनिमल सेलची आहे आणि प्लांट सेलची 10 ते 100 मायक्रोमीटर एवढी आहे. त्याचप्रमाणे पेशी वनस्पतीमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी मायटोकॉन्ड्रिया आणि अन्न तयार करण्यासाठी क्लोरोप्लास्ट हे दोन्ही असतात. मायटोकॉन्ड्रिया आणि अन्न तयार करण्यासाठी क्लोरोप्लास्ट हे दोन्ही असतात, आणि ॲनिमल सेलमध्ये लायसोसोम्स हे अधिक सक्रिय असतात ॲनिमल सेलमध्ये. तर हे बेसिक डिफरन्स आहेत प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये. आयोग याच्यावर प्रश्न विचारू शकतात, त्यामुळे हे बेसिक जे 4-5 जे डिफरन्स आहेत ते आपल्या लक्षात राहणं गरजेचं आहे. नेक्स्ट, तर हे आयोगाने विचारलेले प्रश्न आता आपण लेक्चरच्या सुरुवातीला डिस्कस करणार आहोत, जे की आपण लेक्चर चालू असताना फोकस केलेलेच. तर आपण हे एकदा ओव्हरव्ह्यू घेणार आहोत. तर प्रश्न आयोगाने असं विचारलेला आहे की पेशीतील ऊर्जा निर्माण करणारे कोशिकांग कोणते. तर ऊर्जा आलं म्हणजेच पेशीतील ऊर्जा निर्माण करणारं एकच आपण लक्षात ठेवायचं होतं की पॉवर हाऊस कोणाला आपण म्हटलेलं, तर मायटोकॉन्ड्रियाला आपण पॉवर हाऊस ऑफ दी सेल असं म्हटलेलं होतं. तर हे या जे ऑर्गॅनल्स आहेत यांना शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणायचं किंवा शॉर्ट फॉर्म मध्ये काय लक्षात ठेवायचंय हे मी स्लाइडच्या शेवटी सांगणार आहेच. नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला, मायटोकॉन्ड्रिया कोणता ऊर्जा अणू मॉलिक्यूल तयार करतो, हे देखील आपण डिस्कस केलेलं आहे, पण याचं उत्तर मी सांगणार नाहीये. हे जे कोणी लेक्चर पाहत असतील, त्यांनी लेक्चर शेवटपर्यंत पाहिलेले असेल, त्यांनी कॉमेंट करून मला या सेकंड प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करा.
जेणेकरून मलाही समजेल की किती लोक एंड पर्यंत पाहतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रथिनांचा कारखाना म्हणजे प्रोटीन फॅक्टरी म्हणून कोणते कोशिकांग ओळखले जाते? हे देखील आपण तेव्हाच सांगितलेलं आहे. याचं उत्तर आहे रायबोसोम्स. रायबोसोम्सला आपण प्रोटीन फॅक्टरी ऑफ द सेल असं देखील म्हटलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, पेशींचे हृदय म्हणजे हार्ट ऑफ सेल म्हणून कोणते कोशिकांग ओळखले जाते? आता हे केंद्रकाला आपण हार्ट ऑफ सेल, हार्ट पण म्हटलं आहे आणि ब्रेन देखील म्हटलं आहे. हे केंद्रकाचं कंट्रोल सेंटर पेशीचं आहे. हे याचं मेन कार्य आपण म्हणू शकतो. नेक्स्ट आहे, प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस कोणत्या कोशिकांगामध्ये होते? तर ह्यामध्ये ऑब्वियस आहे, आता आपण डिस्कस केलेलं आहे. फोटोसिंथेसिस म्हटलं की क्लोरोप्लास्ट हे उत्तर बरोबर असेल. ठीक आहे. पेशीतील टपाल कार्य, नेक्स्ट प्रश्न आहे, पेशीतील टपाल कार्य म्हणजे पोस्ट ऑफिस ऑफ द सेल म्हणून कोणते कोशिकांग ओळखले जाते? ऑप्शन आहेत लायसोसोम्स, मायटोकॉन्ड्रिया, गोल्गी संस्था की रायबोसोम्स. तर मी गोल्गी जे अपॅरेटस आहे त्याला मी टपालखाना हे मगाशीच म्हटलेलं आहे, त्यामुळे याचं उत्तर गोल्गी संस्था हे असणार आहे. तर जसं मी म्हटलं की हे ऑर्गॅनल्स आहेत, त्यांना आपण शॉर्टमध्ये मराठीमध्ये काय लक्षात ठेवू शकतो किंवा यांना टोपण नाव आपण काय देऊ शकतो? जसं की मायटोकॉन्ड्रिया आपण पहिल्यांदा बघितलं तर पॉवर हाऊस आपल्याला लक्षात आलंच पाहिजे. पॉवर हाऊस ऑफ दी सेल हे लक्षात आलंच पाहिजे. नेक्स्ट आहे लायसोसोम्स. आता लायसोसोम्सला नंबर ऑफ नेम्स आपण म्हणू शकतो, नंबर ऑफ उपमा आपण म्हणू शकतो आहेत. जसं की आत्महत्या पिशवी असेल, अणुबॉम्ब असेल, उद्ध्वस्त करणारे पथक असेल किंवा पाचक पिशवी डायजेस्टिव्ह बॅग असेल, सुसायडल बॅग असेल, हे सगळ्या उपमा लायसोसोम्सला दिलेल्या आहेत. त्यामुळे लायसोसोम्स म्हटलं की एक विध्वंसक नाव असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे रायबोसोम्स. आता रायबोसोम्स म्हणजे प्रथिनांचा कारखाना असं आपण म्हटलेलं आहे, प्रोटीन फॅक्टरी ऑफ दी सेल. नेक्स्ट आहे गोल्गी संस्था. गोल्गी संस्थेला आपण टपालखाना देखील म्हटलं आहे किंवा टपाल कार्यालय आपण म्हणू शकतो. केंद्रक देखील आपण वारंवार हे फोकस केलेले आहेत, प्रत्येकाची टोपण नावं, कारण जेणेकरून आपल्याला खूप सारं प्रेशर नाही येतं, आपल्या शॉर्टमध्ये लक्षात कुठेतरी राहील म्हणून मी सारखं बोलत आले की केंद्रक जो आहे तो कंट्रोल सेंटर आहे, पेशीचा मेंदू किंवा हृदय आपण त्याला म्हणू शकतो. त्याचप्रमाणे क्लोरोप्लास्ट जे आहे ते प्रकाश संश्लेषण केंद्र. आता हे बेसिक टोपण नावे आहेत जे लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला एकदम सोपं जाईल म्हणून हे एक मी सेपरेट तुम्हाला डिस्कस केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण या लेक्चरमध्ये सेल ऑर्गॅनल्स हे सगळे आपण डिस्कस केलेले आहेत, सगळे कव्हर केलेले आहेत. त्यांना शॉर्टमध्ये आपण काय म्हणू शकतो, त्यांचे कार्य काय आहेत, हे सगळं आपण केलेलं आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चर आपलं असणार आहे ऊती व ऊतींचे प्रकार, म्हणजे जसं इंग्लिशमध्ये टिश्यू अँड टाईप ऑफ टिश्यू म्हणतो. तर नेक्स्ट आपलं ऊती आणि ऊतींचे प्रकार आपण पाहणार आहोत. तर नेक्स्ट लेक्चर नक्की कनेक्ट करा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या फ्रेंड्स सोबत शेअर करा. त्याचप्रमाणे मास्टर क्लास IAS या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.